ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला। येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही। लवकरच होणार युतीची घोषणा। 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ। ठाकरे बंधूंच्या युतीवरून राजकारण। मनसे किंवा उद्धवजी ठाकरे यांच्या युतीची घोषणा आठवड्यामध्ये हो ना 15 दिवसामध्ये हो, त्याचा काहीही परिणाम होणार नाही। उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालंय। आता केवळ युतीच्या घोषणेची औपचारिकता बाकी असल्याचं चित्र आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची वक्तव्य ऐकल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल। येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही। आता जे 2 पक्षप्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा, की हे आम्ही एकत्र आहोत, अशा पद्धतीने आम्ही जागा वाटप केलेलं आहे। ही भूमिका आमची मराठी माणसासंदर्भात आम्ही एकत्र येऊन काम करण्याची घेतलेली आहे। हे जर असेल तर तुमच्या मनामध्ये अशा शंका येता कामा नयेत। ही गोष्ट खरी आहे की आज आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत, त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्ही देऊ शकतो। काय अडचण आम्हाला वाटतं 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ। जुलै महिन्यात हिंदी विरोधाच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंच्या सुरू झालेल्या भेटीचा सिलसिला सुरू झाला। त्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे विविध निमित्तानं एकत्र आल्याचं दिसून आलं। आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा तसे संकेत दिले। शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्रच आलेलो। म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे। अरे नुसता महापालिकेचा नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे। आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू। मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे, नाशिकमध्ये ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार आहेत। ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना संजय राऊत आणि अनिल परबांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। ठाकरे बंधूंमधल्या राजकीय युतीच्या दृष्टीनं पावलं टाकायला वेग आला। माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत। बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील। ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चेवरून आता राजकारण तापलंय। महायुतीच्या नेत्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधलाय। मनसे किंवा उद्धवजी ठाकरे यांच्या युतीची घोषणा आठवड्यामध्ये हो ना 15 दिवसामध्ये हो, त्याचा काहीही परिणाम होणार नाही। त्यांच्याकडनं सांगितलं जातंय की ही मराठी माणसांसाठीची शेवटची लढाई आहे, तरी ही मराठी माणसासाठीची शेवटची लढाई नाही आहे, तर ही एका कुटुंबासाठीची शेवटची लढाई आहे। संजय राऊत तुमच्या पक्षासाठीची शेवटची लढाई आहे। मराठी माणूस अतिशय सक्षम आहे। लोकांना कळतं असे समीकरण का तयार होतात। जेव्हा जनाधार संपतो, जेव्हा तुमचा आधार संपतो, तेव्हा असे समीकरण तयार होतात। असं आहे, त्यांना एकत्र यायला काही मनाई नाही आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे। पण विजन काय? 45 वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा, देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेला यावं लागलं। कोणाला भेटताय याच्यावर आम्ही काय भाष्य करणार? एकदा त्यांना एकत्र येऊन समोर येऊ द्या, 100 प्रश्नांची बरसात त्यांच्यावर आम्ही करू। 2006 साली शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू राजकीय सारीपाटावर एकत्र येऊन लढणार आहेत। पण मुंबई महापालिकेची निवडणूक ही ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाची परीक्षा असणार आहे यात शंका नाही। नरेश बोबाटेचा ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक।